Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar S.D. Patil Vidya Mandir Junior College, Islampur. We have started the chapter Elements of the Group 13, 14 and 15. All these elements are set with the P block elements. P ब्लॉकमध्ये हे सगळे एलिमेंट्स आपल्याला दिसतील. 13 पासून 18 पर्यंत जे एलिमेंट्स आहेत ग्रुपचे ते सगळे पी ब्लॉक एलिमेंट म्हणून ओळखले जातात. पेरियोडिक टेबलमध्ये आपण बघू शकता की ऑल दीज आर सेट द पी ब्लॉक एलिमेंट फ्रॉम ग्रुप 13 टू ग्रुप 18. हे जे सगळे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण पी ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. जेईच्या नीटच्या सीईटीच्या एक्झामच्या दृष्टीनं हा पी ब्लॉक चॅप्टर महत्त्वाचा. या पी ब्लॉक एलिमेंटच्या बाबतीमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज बघायला सुरुवात केलेली होती की ज्याच्यामध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट हा विषय बघितला. न्यूमेरिकल चार्ज प्रेझेंट ऑन द स्पेसिस इज सेट द ऑक्सिडेशन स्टेट. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस केला बॉन्डिंग इन कंपाऊंड वेदर दे शोज आयनिक बॉन्डिंग और कोव्हलंट बॉन्डिंग हा विषय आपण डिस्कस केलेला होता. त्याच्यानंतर रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर और ऑक्सिजन जेव्हा हे 13, 14, 15 ग्रुपमधले एलिमेंट ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होतात तेव्हा त्याचे करस्पॉन्डिंग ऑक्साईड तयार होतात. नेक्स्ट पॉईंट आजच्या लेक्चरला आपण बघणार आहे रिॲक्शन विथ वॉटर अँड लास्ट पॉईंट आजच्या लेक्चरचा आपला असणार आहे रिॲक्शन विथ हॅलोजन्स. ह्या सगळ्या केमिकल प्रॉपर्टीच्या बद्दलचं डिस्कशन आजच्या लेक्चरमध्ये आपण करूया. थोडंसं रिव्ह्यू करतो की पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट ही कन्सेप्ट बघितली. खरं तर कुठल्याही एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किंवा व्हॅलन्स शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन असतील त्याच्यानुसार त्याची ऑक्सिडेशन स्टेट मॅक्झिमम ठरू शकते की ज्याला आपण ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट असं म्हणतो. म्हणजे ग्रुप 13च्या बाबतीमध्ये NH2NP1, ग्रुप 14च्या बाबतीमध्ये NS2NP2 आणि ग्रुप 15च्या बाबतीमध्ये NS2NP3 अशा प्रकारचं आउटर मोस्ट व्हॅलन्स शेलमधलं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे. आणि त्यामुळं एक चार्ट आपण शेअर केलेला होता की ज्याच्यामध्ये ग्रुप 13चे एलिमेंट की NS2NP1 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असल्यामुळं ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट +3 होती. ग्रुप 14च्या बाबतीमध्ये NS2NP2 कॉन्फिगरेशनमुळं +4 ऑक्सिडेशन स्टेट होती. ग्रुप 15च्या बाबतीमध्ये NS2NP3 इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असल्यामुळं ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट ही +5 होती. आपण एक मुद्दा डिस्कस केला की ज्याच्यामध्ये हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते अदर दॅन ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट कुठल्या बाकीच्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आणि दे आर लेस बाय 2 युनिट्स. म्हणजे +3च्या व्यतिरिक्त हे ग्रुप 13मधले काही एलिमेंट +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतील. 14मधले एलिमेंट +4च्या व्यतिरिक्त +2 आणि -4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतील. ग्रुप 15मधले एलिमेंट +5च्या व्यतिरिक्त +3, -3 ही ऑक्सिडेशन स्टेट दाखवतील. 2 युनिटनं कमी ऑक्सिडेशन स्टेट दाखवण्याच्या पाठीमागचं रिझन आपण सांगितलं इनर्ट पेअर इफेक्टमध्ये की ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की टॉपकडून बॉटमकडे जात असताना डी ऑर्बिटल एंटर होतं आणि नंतर NS2 आणि NP या पद्धतीनं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण मांडतो. याच्यामध्ये 1 to 3 इलेक्ट्रॉन ग्रुप 13, 14, 15च्या बाबतीमध्ये आपण सांगतो. जेव्हा हे D10मधले इलेक्ट्रॉन आहेत हे आपल्याला माहिती आहे की हे जे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पुअर शिल्डिंग इफेक्ट दाखवतात. आणि जेव्हा यांचा पुअर शिल्डिंग इफेक्ट असतो तेव्हा हे NS2मधले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे जे 2 इलेक्ट्रॉन जे पेअर फॉर्ममध्ये आहेत ते स्ट्रॉंगली हेल्ड बाय न्यूक्लियस आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन फक्त लूज होतात पी ऑर्बिटलमधले आणि त्यामुळं हे 2 इलेक्ट्रॉन लूज होत नसल्यामुळं या इफेक्टला आपण इनर्ट पेअर इफेक्ट असं म्हणतो. आणि याच्या पाठिंबाचा रिझन पुअर शिल्डिंग इफेक्ट ऑफ डी इलेक्ट्रॉन्स. डीमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनमुळं पुअर शिल्डिंग इफेक्ट झालं. येसमधले इलेक्ट्रॉन न्यूक्लियसनं फार छान पद्धतीनं हेल्ड करून ठेवले त्यामुळं लूज होण्यासारखे इलेक्ट्रॉन फक्त पीमधलेच राहिले. त्यामुळं येसमधले 2 इलेक्ट्रॉन नॉन बॉन्डेड राहिले ते रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट झाले नाहीत. दॅट्स वाय दॅट्स विथ द इनर्ट पेअर. याच्यानंतरची कन्सेप्ट आपण बघितली होती की ज्याच्यामध्ये इनर्ट पेअर इफेक्ट की ज्याच्यामध्ये इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज ही कन्सेप्ट आपण सांगितली. मी तुम्हाला असं सांगितलं की हा जर आउटर इलेक्ट्रॉन असेल आणि ह्याच्या आतले जे इनर इलेक्ट्रॉन असतील ह्या दोघांच्यामध्ये जे रिपल्शन असतं त्याला शिल्डिंग इफेक्ट असं म्हटलं जातं की जेणेकरून काय होतं तर ह्या न्यूक्लियसचं ह्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनसोबतचं अट्रॅक्शन वीक होतं. पण हे जे इनर मोस्ट असलेले इलेक्ट्रॉन की जर ते डी किंवा एफमधले असतील तर ते पुअर शिल्डिंग इफेक्ट दाखवतात आणि त्यामुळं न्यूक्लियस आणि आउटर इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये अट्रॅक्शन हे स्ट्रॉंग होऊ शकतं की ज्याला आपण शिल्डिंग इफेक्ट पुअर शिल्डिंग इफेक्ट अशा कन्सेप्ट आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेल्या होत्या. याच्याबद्दलचे काही क्वेश्चन पण आपण डिस्कस केलेले होते. त्याच्यानंतर बॉन्डिंग इन कंपाऊंड ही कन्सेप्ट बघितली. आपण असं सांगितलं की टॉपकडून बॉटमकडे जात असताना वरचे जे एलिमेंट असतील ते कोव्हलंट टाईप ऑफ कॅरेक्टर दाखवतील आणि जसं आपण बॉटमला जाऊ तसे त्याच्यामध्ये आयनिक कॅरेक्टर दिसतील.
आणि याच्यामध्ये आपण स्टेटमेंट असं बघितलं, लायटर एलिमेंट्स स्मॉल ॲटॉमिक रेडिया विथ हाय एनर्जी एन्थॅल्पी when there is the absence of vacant d orbital they shows colon type of character. आणि colon type of character कोण दाखवतात तर ग्रुप 13 मधला बोरॉन, 14 मधला कार्बन आणि 15 मधला नायट्रोजन, जे सगळ्यात वरचे एलिमेंट म्हणून ओळखले जातात. त्याच्यानंतर आपण आयनिक कॅरेक्टरबद्दल डिस्कस केलं. आयनिक कॅरेक्टरच्या बाबतीमध्ये डाऊन द ग्रुप आयनेशन एन्थॅल्पी डिक्रीज होतीये आणि त्यामुळं ॲटॉमिक रेडिया इन्क्रीज होत असताना आणि त्यांच्यामध्ये वॅकंट डी ऑर्बिटल असल्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये एक्सपांडेड ऑक्टेट होत असल्यामुळं आयनिक कॅरेक्टर इंट्रोड्यूस झालेले लक्षात येतील आणि त्यामुळं एलिमेंट्स अदर दॅन बोरॉन, कार्बन, नायट्रोजन बाकीचे एलिमेंट आयनिक बॉन्ड दाखवण्यासाठीचा प्रेफरन्स देतील. नेक्स्ट कन्सेप्ट कालच्या लेक्चरला आपण बघितली ती होती रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर और ऑक्सिजन. ग्रुप 13 मधले एलिमेंट जेव्हा ऑक्सिजन बरोबर किंवा एअर बरोबर ट्रीट होतात तेव्हा त्याच्यातला नायट्रोजनवर ट्रीट होत असताना हाय टेम्परेचरला या ग्रुप 13च्या एलिमेंटपासून E2O3 म्हणजे जर आपण ॲल्युमिनियम हा ग्रुप 13 मधला एलिमेंट घेतला आणि त्याची ऑक्सिजनबरोबर रिएक्शन झाली तर इट विल फॉर्म Al2O3 किंवा जर ॲल्युमिनियमची रिएक्शन नायट्रोजन बरोबर झाली तर इट विल फॉर्म AlN. अशा प्रकारचे कंपाऊंड आपल्याला इथं मिळून जातील. सिमिलरली ग्रुप 14 मधले जे एलिमेंट्स आहेत ते जेव्हा ऑक्सिजनबरोबर ट्रीट होत आहेत मग ते ॲब्सेन्स ऑफ किंवा इनसफिशियंट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन जर असेल तर EO या पद्धतीचा ऑक्साईड तयार करतात आणि सफिशियंट क्वांटिटीचा ऑक्सिजन असेल तर EO2. फॉर एक्झाम्पल कार्बन हा ग्रुप 14 मधला फर्स्ट एलिमेंट वेन ट्रीटेड विथ 1/2 O2 इट विल फॉर्म CO कार्बन मोनॉक्साईड आणि ह्या कार्बनची रिएक्शन अगदी सफिशियंट अमाऊंट ऑक्सिजनसोबत झाली तर इट विल फॉर्म CO2 कार्बन डायऑक्साईड. म्हणजे याचा अर्थ असा ग्रुप 14 मधले एलिमेंट दोन प्रकारचे ऑक्साईड तयार करतील, EO टाईपचा आणि EO टाईपचा या पद्धतीनं. नेक्स्ट ग्रुप 15 मधले जे एलिमेंट्स आहेत ते वेगळ्या प्रकारचे कंपाऊंड ऑक्सिजनवर ट्रीट झाल्यानंतर दाखवतात. फॉर एक्झाम्पल फॉस्फरस ट्रीटेड टू फॉर्म P4O6 म्हणजेच काय P2O3 किंवा ह्याच फॉस्फरसची रिएक्शन एक्सेस ऑफ ऑक्सिजनसोबत झाली 5O2 सोबत जर झाली तर इट विल फॉर्म P4O10 म्हणजेच P2O5. अशा प्रकारचे कंपाऊंड आपल्याला इथं मिळू शकतात. नेक्स्ट कन्सेप्टकडं आपण गेलो की ज्याच्यामध्ये हे ऑक्साईड जे तयार होतात त्यांचं नेचर नेमकं काय तर स्टेटमेंट लक्षात ठेवायचं कुठल्याही ग्रुपच्या बाबतीत म्हणजे ग्रुप 13 आहे बोरॉनकडून थॅलियमकडे जात असताना ॲसिडिक कॅरेक्टर डिक्रीज होताना दिसतील. म्हणजे बोरॉनचा जो ऑक्साईड आहे तो ॲसिडिक कॅरेक्टर दाखवेल, ॲल्युमिनियमचा ऑक्साईड हा ॲम्फोटेरिक आहे, गॅलियमचा ऑक्साईड हा ॲम्फोटेरिक आहे, इंडियमचा ऑक्साईड हा बेसिक आहे आणि थॅलियमचा ऑक्साईड Tl2O3 हा सुद्धा बेसिक कॅरेक्टर दाखवतो. म्हणजे टॉपकडून बॉटमकडे येत असताना बेसिक कॅरेक्टर इन्क्रीजेस, ॲसिडिक कॅरेक्टर डिक्रीजेस. नेक्स्ट टर्मकडे आपण गेलो की ग्रुप 14 मधले जे एलिमेंट आहेत कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि लेड यांचे जे ऑक्साईड असतील ते सुरुवातीचे तुम्हाला टॉपचे असतील ते ॲसिडिक कॅरेक्टर दाखवताना दिसतील आणि बॉटमचे ते ॲम्फोटेरिक नेचर दाखवतील. त्याच्यानंतर ग्रुप 15चे एलिमेंट आपण बघितले नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी आणि बिस्मथ याचे ऑक्साईड सुरुवातीला ॲसिडिक असतील, नंतर ॲम्फोटेरिक आणि Bi2O3 हा बॉटमचा आहे तो बेसिक कॅरेक्टर दाखवताना आपल्याला लक्षात येतोय. हा चार्ट बऱ्यापैकी लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आजच्या लेक्चरला आपण पुढच्या टर्मकडे जातोय रिएक्शन विथ वॉटर. हे जे ग्रुप 13, 14, 15 मधले एलिमेंट आहेत यांची रिएक्शन वॉटरसोबत होत असेल तर काय आपल्याला प्रोडक्ट मिळू शकेल याच्याबद्दलचं डिस्कशन आपण करतो. इथं स्टेटमेंट तुम्हाला दिसतं मोस्ट ऑफ द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15 आर अनअफेक्टेड बाय वॉटर. म्हणजे ह्या एलिमेंटची वॉटरसोबत सहजासहजी रिएक्शन होत नाही आहे. ॲल्युमिनियम रिॲक्ट्स विथ वॉटर ऑन हिटिंग अँड फॉर्म हायड्रॉक्साईड व्हाईल टीन रिॲक्ट्स विथ स्टीम टू फॉर्म ऑक्साईड. इथं तुमच्या लक्षात येते का बघा की वॉटरवर ट्रीट करायचं असेल तर हीटच करावं लागेल किंवा टीनसारखा एलिमेंट वॉटरवर ट्रीट करायचं असेल तर त्याच्या तिथं स्टीमच लागणार आहे. म्हणजे सहजासहजी नॉर्मल टेम्परेचर प्रेशरला हे ग्रुप 13, 14, 15चे एलिमेंट वॉटरबरोबरची रिॲक्शन दाखवत नाही आहेत. पण जर हॉट वॉटर घेतलं किंवा हाय टेम्परेचरला वॉटरबरोबर रिॲक्ट केलं किंवा वॉटरच्या स्टीमसोबत टीनसारख्या एलिमेंटची रिॲक्शन, एसएनसारख्या एलिमेंटची रिॲक्शन जर झाली तर त्याच्या ऑक्साईड मिळतील आणि ॲल्युमिनियमचा हायड्रॉक्साईड मिळेल. रिॲक्शन दिसते 2 ॲल्युमिनियम सॉलिड वॉटरवर ट्रीट करा हाय टेम्परेचरला ॲल्युमिनियम ट्रायहायड्रॉक्साईड AlOH थ्राईस हा कंपाऊंड आपल्याला इथं मिळून जातो आणि फॉर्मेशन ऑफ H2 गॅस. सिमिलरली टीन SN जो म्हणतो आपण की जो एलिमेंट आपण ग्रुप 14 मधला सांगतो याची रिएक्शन वॉटरसोबत झाल्यानंतर SnO2 आणि हायड्रोजन गॅस इथून लिबरेट होतं. लेड इज अनअफेक्टेड बाय वॉटर. PB वरती वॉटरची कुठल्याही प्रकारची रिएक्शन होणार नाही.
ड्यू टू फॉर्मेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह फिल्म ऑफ ऑक्साईड. पी बीवरती ऑलरेडी ऑक्साईडची एक लेअर तयार होते, त्यामुळे ह्या पी बी ओटोची वॉटरसोबत रिएक्शन होणारच नाही आहे. एक लक्षात ठेवायचं आहे, जनरल स्टेटमेंट, मोस्ट ऑफ द इलेमेंट्स म्हणजे बहुतांश इलेमेंट 13, 14, 15मधले वॉटर बरोबर अनअफेक्टेड राहतात. ॲल्युमिनियमची रिएक्शन होती आहे पण हाय टेम्परेचरला आणि त्याचा हायड्रॉक्साईड तयार होतं. टीनची रिएक्शन होती आहे आणि ती स्टीमसोबत होते, गॅसेस फॉर्ममधलं इथं वॉटर दिसतं, तर त्याचा ऑक्साईड तयार होतं विथ फॉर्मेशन ऑफ H2 गॅस. सो ऑल दीज रिएक्शन्स आर रिलेटेड विथ द वॉटर. नेक्स्ट रिएक्शनकडे जातो आपण, रिएक्शन विथ हॅलोजन्स म्हणून. आपण ग्रुप 13, 14, 15 एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज बघतोय आणि त्यांच्या रिएक्शन हॅलोजनसोबत. हॅलोजन म्हणजे कोण आहेत, तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टॅटिन. हा ॲस्टॅटिन आहे तो रेडिएक्टिव्ह आहे, त्यामुळे याचा फारसा विचार करत नाही. फ्लोरीन हा हायली रिएक्टिव्ह आहे, त्यामुळे याच्याबलच्या बऱ्याचशा रिएक्शन तुम्हाला बघायला मिळणार नाही आहेत. बऱ्यापैकी आपण क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या तिघांच्या संदर्भातल्या रिएक्शन या 13, 14 आणि 15 एलिमेंटच्या सोबत बघूया. सो स्टार्ट करतो आपण की ग्रुप 13च्या बाबतीमध्ये ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13 रिॲक्ट डायरेक्टली विथ हॅलोजन्स टू फॉर्म ट्रायहॅलाइड्स. थॅलियम इज ॲन एक्सेप्शन विच फॉर्म्स मोनोहॅलाइड. म्हणजे बघा इथं रिएक्शन दिलेली आहे, ग्रुप 13मधला एलिमेंट हॅलोजनसोबत ट्रीट होऊन त्याचे ट्रायहॅलाइड तयार होतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण ॲल्युमिनियम घेतला आणि त्याची रिएक्शन 3Cl2 सोबत केली तर आपल्याला इथं कंपाऊंड मिळणार आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ AlCl3. ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड इथं मिळतो आहे. आपल्याला माहिती आहे की ग्रुप 13मधले एलिमेंट आहेत दे एक्झिबिट +3 ऑक्सिडेशन स्टेट आणि त्यामुळं इथं जे क्लोरीन आहेत ते -1 ऑक्सिजन स्टेट असलेले 3 लागतील की जेणेकरून एका ॲल्युमिनियमची +3 ऑक्सिडेट असताना ती सॅटिस्फाय करण्यासाठी 3Cl- येतील आणि आपल्याला कंपाऊंड मिळणार आहे इथं या पद्धतीचा AlCl3. पण एक्सेप्शन लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला माहिती आहे ग्रुप 13मधले एलिमेंट +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवताना हेवियर एलिमेंट म्हणजे थॅलियमसारखे एलिमेंट आहेत ते +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. आणि +1 ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळं हा जो थॅलियम आहे जर आपण घेतला तर 2 molecules of thallium treated with Cl2 it will form 2 molecules of TlCl. म्हणजे हा मोनोहॅलाइड आपल्याला मिळतो. इतर ठिकाणी AlCl3 आणि थॅलियमचा मात्र म्हणणार आहे TlCl. म्हणजे इथं आपल्याला लक्षात यायला पाहिजे की हॅलोजनसोबतची रिएक्शन ग्रुप 13मधले एलिमेंट असताना जनरली त्याच्या ट्रायहॅलाइड देतात, पण एक्सेप्शन मात्र थॅलियम आहे की जे आयनिक कॅरेक्टर दाखवताना +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असल्यामुळं -1 ऑक्सिडेशन स्टेट असलेला एकच हॅलोजन त्याला अटॅच होऊ शकतो. पण बाकीचे एलिमेंट जे असतील त्यांचे ऑक्सिडेशन +3 आहे, त्यामुळं त्याला 3 वेगळ्या प्रकारचे हॅलोजन्स अटॅच होऊ शकतात ज्यांचे ऑक्सिडेशन स्टेट -1, -1, -1 असणार आहे. म्हणजे एका एलिमेंटला 3 हॅलोजन अटॅच होतील, थॅलियम एक्सेप्ट. थॅलियमला मात्र +1 ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळं फक्त एकच मोनोहॅलोजनेटेड कंपाऊंड आपल्याला इथं मिळणार आहे. सो नेक्स्ट रिएक्शनकडे जातो आपण की ग्रुप 14मधला एलिमेंट. ग्रुप 14 एक्सेप्ट कार्बन रिॲक्ट डायरेक्टली विथ हॅलोजन टू फॉर्म टेट्राहॅलाइड्स. हे लक्षात ठेवायचं आहे, मगाशी थॅलियमचं एक्सेप्शन होतं, आता आपण कार्बनचं एक्सेप्शन सांगतो. कार्बन हा हॅलोजनसोबत रिॲक्शन दाखवत नाही आहे, पण बाकीचे एलिमेंट मात्र रिॲक्शन दाखवतील अँड दे विल फॉर्म EX4. म्हणजे जर सपोज आपण एक्झाम्पल घेतलं सिलिकॉन. Silicon treated with 2Cl2, it will form SiCl4. Silicon tetrachloride हा कंपाऊंड आपल्याला मिळतो. द हेवी एलिमेंट्स जर्मेनियम अँड PB फॉर्म डायहॅलाइड्स ॲज वेल. म्हणजे हे बघा आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की ग्रुप 14मधले एलिमेंट्स कुठले आहेत, तर ग्रुप 14मधले एलिमेंट्स आहेत काशी गए संत प्रभू, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, SN आणि PB. तर हे जे सगळे आहेत टॉपचे एलिमेंट ते आर सगळे लायटर एलिमेंट अँड दे एक्झिबिट +4 ऑक्सिडेशन स्टेट. पण SN किंवा जर्मेनियम किंवा PB हे जे एलिमेंट असतील ते +2 ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा दाखवतील. त्यामुळं कधीकधी हा PB क्लोरीनबरोबर ट्रीट होत असताना तो PbCl2 पण तयार करतो आणि कधी तर तो 2Cl2 वर ट्रीट करताना PbCl4 हा कंपाऊंड मिळतो. म्हणजे हे लक्षात घ्या, PbCl2 पण पॉसिबल आहे आणि PbCl4 पण पॉसिबल आहे. मग ह्याच्यामध्ये कोण जास्त स्टेबल आहे याच्याबलचं डिस्कशन आपण पुढे करूया. तर मला एवढंच सांगायचं आहे की ऑल एलिमेंट्स ऑफ ग्रुप 14 एक्सेप्ट कार्बन रिॲक्ट डायरेक्टली हॅलोजन टू फॉर्म टेट्राहॅलाइड्स. द हेवी एलिमेंट्स जर्मेनियम अँड PB फॉर्म डायहॅलाइड्स.
जर्मेनियम हा GeX2 कंपाऊंड करेल आणि PB हा PbX2 कंपाऊंड करेल. स्टॅबिलिटी ऑफ डायहॅलाइड इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. म्हणजे टॉपकडून बॉटमकडे जात असताना कार्बन रिएक्शन दाखवतच नाही आहे. सिलिकॉन हा SiX4 तयार करेल, पण त्याच्या खालचे एलिमेंट मात्र तुम्हाला डायहॅलाइड तयार करताना दिसतील. आणि याच्या पाठिंबाचं कारण इनर्ट पेअर इफेक्ट. द आयनिक कॅरेक्टर ऑफ हॅलाइड ऑल्सो इन्क्रीजेस स्टॅबिलिटी डाऊन द ग्रुप. जसं टॉपकडून बॉटमकडे जाऊ तसे आयनिक कॅरेक्टर वाढतात आणि टॉपचे एलिमेंट हे कोव्हलंट कॅरेक्टर दाखवतात. हे पाठीमाग आपण बघितलेलं होतं. सो नेक्स्ट पॉईंटकडे जातो आपण, ग्रुप 15 मधले एलिमेंट. आता ग्रुप 15 मध्ये एलिमेंट कोणते आहेत, तर आपण त्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी आणि बिस्मथ, ऑल दिस सेट विथ द ग्रुप 15 एलिमेंट्स. आता हे जे सगळे एलिमेंट्स आहेत या सगळ्यांची जर रिॲक्शन हॅलोजनसोबत झाली, F2Cl2 किंवा Br2 किंवा I2 सोबत, तर आपल्याला इथं दोन प्रकारचे हॅलाइड मिळतात. फॉर एक्झाम्पल आपण विचार करूया, फॉस्फरसची रिॲक्शन जर क्लोरीनसोबत झाली तर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ PCl3 अँड देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ PCl5. अशा प्रकारचे ट्रायहॅलाइड किंवा पेंटाहॅलाइड आपल्याला मिळू शकतात. सो इथं बघूया आपण काय दिलं. Group 15 elements reacts with halogen to form two series of halides, EX3 and EX5. The pentahalide possesses more covalent character. जे पेंटाहॅलाइड तयार होतात तेव्हा त्याच्यामध्ये कोव्हलंट कॅरेक्टर जास्त असतात ड्यू टू द अवेलेबिलिटी ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल्स ऑफ द व्हॅलन्स शेल फॉर बॉन्डिंग. नायट्रोजन बिईंग सेकंड पिरियड एलिमेंट डज नॉट हॅव अ डी ऑर्बिटल इन व्हॅलन्स शेल. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. फॉस्फरसची रिएक्शन जर क्लोरीनसोबत झाली तर PCl3 पॉसिबल आहे आणि PCl5 पॉसिबल आहे. PCl5 पॉसिबल होण्याच्या पाठीमागचं कारण त्याच्याकडे असलेली वॅकंट डी ऑर्बिटलची अवेलेबिलिटी. पण लक्षात ठेवायचं एक्सेप्शन महत्त्वाचं आहे आणि ते एक्सेप्शन असं आहे, इन केस ऑफ द नायट्रोजनची रिएक्शन जर क्लोरीनसोबत झाली तर इट विल फॉर्म ओनली NCl3. तिथं NCl5 तयार होणार नाही आहे. आणि याच्या पाठीमागचं रिझन देर इज अ अनअवेलेबिलिटी ऑफ वॅकंट डी ऑर्बिटल. नायट्रोजनच्या बाबतीमध्ये वॅकंट डी ऑर्बिटल नाही आहे. आता हा वॅकंट डी ऑर्बिटल असणं आणि नसणं हा काय विषय आहे याच्याबद्दल डिस्कशन मी पुढं करणार आहे. फॉर एक्झाम्पल आता मी सांगतो की आपण विचार करूया, हा वॅकंट डी ऑर्बिटल नेमकी कन्सेप्ट काय. तर एक लक्षात घेऊया, फॉस्फरस की ज्याचा कंपाऊंड तयार होतो PCl3 किंवा त्याचा तयार होऊ शकतो PCl5. आता हा कसा होऊ शकतो, तर याच्या पाठीमागचं रिझन की आपण घेऊया फॉस्फरसचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s2 Px Py Pz. हे अशा प्रकारचे इलेक्ट्रॉन फॉस्फरसच्या बाबतीमध्ये आपण मांडतोय. हे झाले 10 इलेक्ट्रॉन, म्हणजे हा झाला 1s2 2s2 2p6. त्याच्यानंतर पुढचा असणार आहे 3s2, हा झाला 3s2. त्यानंतर Px Py आणि Pz आणि नंतर असणार आहे डी ऑर्बिटल 1 2 3 4 आणि 5. हे झालं 3d आणि हे झालं 3p. आता इथून इथंपर्यंत 10 इलेक्ट्रॉन, 12 13 14 आणि 15, म्हणजे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बनलं 3s2 3p3 या पद्धतीचं. आणि याच्या पुढं डी ऑर्बिटल हे रिकामं दिसते तुम्हाला. आता आपण विचार करूया PCl3 कसा तयार होतो. तर PCl3 तयार होण्याच्या पाठीमागचं कारण क्लोरीनचं आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मांडूया. ॲटॉमिक नंबर 17 असताना 1s2 2s2 Px Py Pz, these 6 electron, 1s2 2s2 2p6. नंतर मी लिहितो 3s2 आणि इथं 3pच्या बाबतीमध्ये 1 2 3 4 आणि 5 इलेक्ट्रॉन. हा एकच इलेक्ट्रॉन तुम्हाला नॉन बॉन्डेड दिसेल. मग एका क्लोरीनचा हा एक इलेक्ट्रॉन या फॉस्फरसच्या एका क्लोरीनच्या इलेक्ट्रॉनवर शेअर झाला, म्हणजे एक क्लोरीन झाला, एक क्लोरीन. नंतर दुसरा क्लोरीनचा परत एक इलेक्ट्रॉन या इलेक्ट्रॉनबरोबर फॉस्फरसच्या शेअर झाला, दुसरा क्लोरीन मिळाला. आणि नंतर पुन्हा एकदा तिसरा क्लोरीन घेतला आणि या इलेक्ट्रॉनबरोबर शेअर झाला, तर आपल्याला कंपाऊंड मिळाला PCl3. तुमच्या लक्षात आलेलं असावं, फॉस्फरसच्या बाबतीमध्ये पीमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत जे अनपेअर्ड आहेत आणि क्लोरीनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे अनपेअर्ड. हा अनपेअर्ड असलेला क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन फॉस्फरसच्या 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बरोबर एक एक या पद्धतीनं शेअर झाला आणि आपल्याला कंपाऊंड मिळाला
PCl3. सिमिलरली आपण पुढचा विचार करूया, PCl5 कसा तयार होणार आहे फॉस्फरसपासून. पुन्हा एकदा फॉस्फरस इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s2 2s2 px py pz, त्यानंतर 3s2 px py pz d1 d2 d3 d4 आणि d5. या पद्धतीनं हा झाला 3s2 आणि पीमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन आणि इथं झालं 3p3. आता 5 क्लोरीन जर येणार असतील, आत्ताच मी सांगितलं क्लोरीनचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन कसं आहे, तर 1s2 2s2 2p6 3s2 3p5 1 2 3 4 आणि 5. हा एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. जर हे क्लोरीन एक एक इलेक्ट्रॉन घेऊन इथं एक आणि इथे एक गेला तर कंपाऊंड तयार होतो PCl3. पण आपण सांगणार आहे आता PCl5 कसा तयार होतो ते. नेमकं काय कळतं बघा, तर हा 3s2 मधले हे जे 2 इलेक्ट्रॉन दिसतात त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन जंप होतो इथं आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बनतं 3s1. पीमध्ये 1 2 3 इलेक्ट्रॉन आणि एक इलेक्ट्रॉन झाला एंटर कुठं डीमध्ये. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन 1 2 3 4 आणि 5 आहेत आणि ह्या 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बरोबर या क्लोरीनचा एक एक इलेक्ट्रॉन येईल आणि आपल्याला तिथं पेअरिंग करून PCl5 हा कंपाऊंड देताना लक्षात येईल. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असावं की फॉस्फरसच्या बाबतीमध्ये हे पुढचं जे 3D व्हॅकंट ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जंप होऊन त्याची व्हॅलन्सी वाढू शकते. म्हणजे PCl3 पण पॉसिबल का होतो आणि PCl5 पण का पॉसिबल आहे याच्याबद्दलचं रिझन, देर इज अ प्रेझेन्सी ऑफ व्हॅकंट डी ऑर्बिटल इन केस ऑफ द फॉस्फरस. फॉस्फरसमध्ये असलेलं व्हॅकंट डी ऑर्बिटल. आता विचार करूया आपण नायट्रोजनचा. नायट्रोजन की ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे की आपण 7 आणि इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मांडतो आपण 1s2 2s2 px py pz 1 2 3 इलेक्ट्रॉन. हे बघा 1s2 2s2 आणि इथं 2p आणि ह्याच्यानंतर जे येणार आहे ते 3s येणार आहे. लक्षात घ्यायचं 2s मधला इलेक्ट्रॉन नेक्स्ट शेलमध्ये कधीच एंटर होत नाही आहे. म्हणजे जसं फॉस्फरसच्या बाबतीमध्ये px py pz हे 3p मध्ये होतं आणि d1 d2 d3 d4 हे 3d होतं आणि इथं होता 3s. 3s मधला इलेक्ट्रॉन 3d मध्ये जंप झाला, पण 2s मधला इलेक्ट्रॉन 3s मध्ये किंवा 2p मधला इलेक्ट्रॉन 3s मध्ये जंप होत नाही. त्यामुळे नायट्रोजनमध्ये 2d हे ऑर्बिटलच नाही आहे. म्हणजे देर इज अ ॲब्सेन्सी ऑफ व्हॅकंट डी ऑर्बिटल. त्यामुळं नायट्रोजनकडे फक्त 3च अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत आणि नायट्रोजनकडे हे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळं नायट्रोजन हा फक्त NF3 NCl3 अशाच प्रकारचे कंपाऊंड करेल. तो NF5 हा कंपाऊंड तयार करणार नाही आहे. म्हणजे हे रिझन लक्षात आलेलं असावं. ॲब्सेन्सी ऑफ व्हॅकंट डी ऑर्बिटलमुळं नायट्रोजन हा फक्त ट्रायव्हॅलंट राहतो आणि फॉस्फरस मात्र ट्रायव्हॅलंट पण आहे आणि पेंटाव्हॅलंट पण असलेला तुमच्या लक्षात येत असेल. सो नेक्स्ट विषयाकडे जातो आपण. फार चांगल्या क्वेश्चनकडे आपण डिस्कस करायला जाऊया. GeCl4 इज मोर स्टेबल दॅन GeCl2 while PbCl2 इज मोर स्टेबल दॅन PbCl4. एक्सप्लेन. आता जर्मेनियम आणि लेड हे दोन्ही इलेमेंट ग्रुप 14 मधले आहेत. कार्बन सिलिकॉन, त्यानंतर आपण जर्मेनियम घेतो, नंतर टीन घेतो आणि नंतर PB घेतो. या सगळ्यांची ग्रुप ऑक्सिजन स्टेट ही +4 आहे. त्यामुळे यांच्याबरोबर 4 हॅलोजन अटॅच होऊन SiCl4 GeCl4 किंवा PbCl4 असे कंपाऊंड व्हायला पाहिजे. पण जेव्हा आपण +4 ऑक्सिजन स्टेट दाखवतो तेव्हा काही इलेमेंट म्हणजे टॉपकडून बॉटमकडे जाताना 2 युनिटनं कमी ऑक्सिजन स्टेट दाखवतात. दॅट इज अ +2. म्हणून GeCl4 पण पॉसिबल आहे आणि GeCl2 पण पॉसिबल आहे. तसंच PbCl2 पण पॉसिबल आहे आणि PbCl4 पण पॉसिबल आहे. पण स्टेटमेंट आहे GeCl4 म्हणजे GeCl4 हा GeCl2 पेक्षा जास्त स्टेबल आहे आणि PbCl2 हा PbCl4 पेक्षा जास्त स्टेबल आहे. याच्या पाठीमागचं रिझन काय, तर फार सोपं आहे. आपल्याला माहिती आहे की टॉपकडून बॉटमकडे जाताना आयनिक कॅरेक्टर वाढतात आणि ऑक्सिजन स्टेट +2 होते. म्हणजे टॉपचे एलिमेंट असतील त्यांचे ऑक्सिजन +4 आणि खाली असतील त्यांची +2. जर आपण ग्रुप 14चा एलिमेंट घेतला तर पहिला एलिमेंट आहे कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, नंतर आहे टीन आणि नंतर आहे लेड. त्यामुळं ग्रुप ऑक्सिजन स्टेट +4 आहे. म्हणजे टॉपचे एलिमेंट आहेत ते +4 ऑक्सिजन स्टेट जास्त स्टेबल दाखवतात
आणि बॉटमचा एलिमेंट आहे तो +4पेक्षा +2 ही स्टेबल ऑक्सिडेंट दाखवतो. त्यामुळे PBचा आपल्याला पॉसिबल प्रोडक्ट मिळतो PbCl2. त्यामुळे तो PbCl4पेक्षा जास्त स्टेबल आहे. आणि जर्मेनियमचा मित्र मिळतो आपल्याला GeCl4 इन्स्टेड ऑफ GeCl2. हे एक्सप्लेनेशन तुमच्या लक्षात आलेलं असावं. इथं काय दिलं बघा सोल्युशन असं आहे. G and Pb आर 4th and 5th पिरियड एलिमेंट्स डाऊन द ग्रुप. एक मिनिट, 4th and 5th हा 6th पाहिजे खरं तर. PB हा 6th असेल. The group oxygen state of group 14 is +4 and the stability of other oxygen state lower by 2 units increasing down the group due to the inert pair effect. Inert pair effect मुळे PB हा +4पेक्षा +2 ही ऑक्सिजन स्टेट स्टेबल दाखवतो इनर्ट पेअर इफेक्ट. आणि जी मात्र +4 हीच ऑक्सिजन स्टेट बऱ्यापैकी स्टेबल दाखवतं. त्यामुळं इथं स्टेटमेंट दिसतं द स्टॅबिलिटी ऑफ द ऑक्सिजन स्टेट 2 इज मोर इन PB दॅन इन जर्मेनियम. सो तुम्हाला लक्षात आलं असेल की PbCl2 हा PbCl4पेक्षा जास्त स्टेबल आहे आणि GeCl4 हा GeCl2पेक्षा जास्त स्टेबल आहे. नेक्स्ट पॉईंटकडे आपण जातो. इथं आणखीन एक क्वेश्चन शेअर केला आहे. नायट्रोजन डज नॉट फॉर्म NCl5 और NF5 बट फॉस्फरस कॅन एक्सप्लेन. आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की फॉस्फरस हा PCl5 बनवेल पण नायट्रोजन मात्र NCl5 बनवत नाही आहे. नायट्रोजन हा NCl3 बनवेल, फॉस्फरस हा सुद्धा PCl3 बनवेल. मग ह्याच्या पाठीमागचं रिझन काय? तर याच्या पाठीमागचं रिझन मी आत्ता सांगितलं. नायट्रोजनच्या बाबतीमध्ये वॅकंट d ऑर्बिटल नाही आहे. Phosphorus and other members of the group can make use of d orbital in their bonding and thus compound MX3 as well as MX5 are formed. While in case of the nitrogen cannot form NCl5 or NF5 since it is void of म्हणजे absence of d orbital in the second shell. त्याच्या सेकंड शेलमध्ये d ऑर्बिटल नाही आहे. म्हणजे मी पुन्हा एकदा एक्सप्लेनेशन देतो आहे. फॉस्फरसच्या बाबतीमध्ये आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन पोझिशन आहे 3s2 हे PX PY PZ 3p3 आणि हा 3d वॅकंट 3p3 1 2 3 इलेक्ट्रॉन. आता ह्या 3 इलेक्ट्रॉन बरोबर क्लोरीनचा किंवा हॅलोजनचा एक इलेक्ट्रॉन शेअर होऊन फॉस्फरसचा बनू शकतो PCl3. पण कधीकधी ह्या यसमधला इलेक्ट्रॉन 3 मधला आहे, थर्ड शेल आहे. थर्ड शेलमधला इलेक्ट्रॉन त्याच शेलमध्ये एंटर होऊ शकतो. थर्ड शेलमधला 3s मधला इलेक्ट्रॉन थर्ड शेलमधल्या 3D मध्ये एंटर होऊ शकतो. त्यामुळे हा जर इलेक्ट्रॉन इथं गेला तर इथं एक इलेक्ट्रॉन झाला आणि हा झाला एकच. म्हणजे हा 1 हे 3 4 आणि हा 5 इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहेत आणि त्या प्रत्येकाच्या बरोबर शेअरिंग करून आपल्याला कंपाऊंड मिळेल PCl5. जर आपण नायट्रोजनचा विचार केला तर त्याचं इलेक्ट्रॉन कॉम्बिनेशन आहे 1s2 2s2 इथं 2p3 2s2 2p3. याच्यानंतर डायरेक्ट 3s येते आणि हे 3s एम्प्टी आहे पण हा सेकंड शेल आहे आणि हा थर्ड शेल आहे. शेलमधला इलेक्ट्रॉन पुढच्या शेलमध्ये जंप नाही होत आहे. त्यामुळं नायट्रोजच्या बाबतीमध्ये 2D हे वॅकंट ऑर्बिटलच नाही आहे आणि 3sमध्ये इलेक्ट्रॉन जंप होऊ शकत नाही आहे. त्यामुळे नायट्रोजनच्या बाबतीमध्ये देर आर 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. दॅट्स वाय इट विल फॉर्म ट्रायहॅलाइड NCl3 किंवा NF3 या पद्धतीनं. सो याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथं समजलेलं असावं. पुढे जातो आपण. कॅटिनेशन. व्हॉट इज कॅटिनेशन? तर फार महत्त्वाची एक टर्म आहे की जी कार्बनच्या बाबतीमध्ये महत्त्वाची म्हणून सांगितली जातं की ज्याच्यामुळं नंबर ऑफ कंपाऊंड्स आपल्याला कार्बनचे दिसतात अँड दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टर्म कॉल्ड ॲज अ कॅटिनेशन. ॲक्च्युली ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्ही ही कॅटिनेशन टर्म बघत असाल. सो कॅटिनेशन द प्रॉपर्टी ऑफ सेल्फ लिंकिंग ऑफ ॲटम्स ऑफ ॲन एलिमेंट बाय कोव्हलंट बॉन्ड्स टू फॉर्म अ चेन अँड रिंग्ज इज कॉल्ड ॲज कॅटिनेशन. हे बघा, एखाद्या एलिमेंटची स्वतःच्याच एलिमेंटला कंबाईन करून कुशाच्या माध्यमातून तर कोव्हलंट बॉन्डच्या माध्यमातून तर तिथं चेन किंवा रिंग तयार करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याला कॅटिनेशन असं म्हटलं जातं. द कॅटिनेशन टेंडन्सी ऑफ एलिमेंट डिपेंड्स अपॉन स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड फॉर्म. हा जो बॉन्ड आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे त्याच्यानुसार कॅटिनेशनची प्रॉपर्टी ठरते. इथं तुम्हाला स्क्रीनवरती मी शेअर केलेलं आहे. कार्बनची जी बॉन्ड स्ट्रेंथ आहे ती 348 kJ/mol आहे आणि सिलिकॉनची 297, जर्मेनियमची 260 आणि SN मधली जी बॉन्ड लेंथ आहे बॉन्ड एन्थाल्पी आहे म्हणजे बॉन्ड एनर्जी. व्हॉट इज बॉन्ड एन्थाल्पी?
अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. म्हणजे कार्बन कार्बनला बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर एवढी एनर्जी लागते आणि एस एन मधला बॉन्ड ब्रेक करायला एवढी एनर्जी लागते. म्हणजे कार्बन कार्बनला बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे, त्याला ब्रेक करायला एनर्जी जास्त लागते. त्यामुळं हा कार्बन जो आहे तो फार चांगल्या पद्धत दुसऱ्या कार्बनला जोडत जाऊन त्याच्यापासून चेन किंवा रिंग तयार करू शकतो. या प्रॉपर्टीला आपण कॅटिनेशन असं म्हणू शकतो. आता ही जी कॅटिनेशनची प्रॉपर्टी आहे ती या ग्रुप 14मधल्या कार्बन या इलेमेंटपासून फार छान पद्धतीनं दाखवता येते. म्हणजे कार्बन हा कॅटिनेशन प्रॉपर्टी दाखवत असल्यामुळंच त्याचे नंबर ऑफ कंपाऊंड तयार होतात. ॲक्च्युली कार्बनच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट. कार्बनचा विचार केला तर त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2,4 मी 2 इलेक्ट्रॉन हे दाखवतं आणि राहिले इलेक्ट्रॉन 4 1 2 3 आणि 4 आणि याच्या शेजारी कार्बन आला त्याच्या आउटर मोस्ट 4 इलेक्ट्रॉन याचं शेअरिंग झालं तर अशा प्रकारे हे कार्बन कार्बन जोडत जाऊन त्याला सेल्फ लिंकिंग करत कॅटिनेशनची प्रॉपर्टी दाखवतात. त्याच्यापासून चेन किंवा रिंग ही होऊ शकते. फॉर एक्झाम्पल मी इथं शेअर केलेलं आहे की कार्बनचे अशा प्रकारची चेन तयार होऊ शकते की जी काही ठिकाणी ब्रँच पण पडलेली तुम्हाला लक्षात येते. स्ट्रेट चेन किंवा लिनियर चेन पण होऊ शकते किंवा हा कार्बन अशा प्रकारचं रिंग चेन फॉर्मेशनसुद्धा दाखवू शकतो. सो हा जो कार्बन आहे त्याची जी कॅटिनेशनची प्रॉपर्टी आहे किंवा त्याच्या आणखीन ज्या प्रॉपर्टी किंवा त्याचे ॲलोट्रॉप्स आहेत हा सगळा पॉईंट आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचा आहे. तोपर्यंत आपण थांबतो आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. यू कॅन फाइंड मी ॲट 9145910160. थँक्यू.